धाराशिव परंडा तालुक्यातील सोनारी शिवारात 17 नोव्हेंबर रोजी हरण ओढा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। आता अखेर पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत 4 आरोपींना अटक केली। यातून धक्कादायक माहिती समोर आली। मृत महिलेचे वय अंदाजे 30 वर्ष असून तिच्या डाव्या हातावर प्रकाश नाव असं गोंदलेलं होतं। तिच्या शरीरावर आणि डोक्यावर वार करून तिचा खून करण्यात आला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकण्यात आला होता। 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता रामकिसन दगडू कुंभार या पोलीस नाईकांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारचा शोध घेतला असता ती पडेगाव श्रीरामपूर येथील असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी तातडीनं पडेगाव गाठून कार सहचालक संदीप उत्तम तोरणे याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला तोरणेनं उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु पोलिसांनी त्याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। त्यानं दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचं श्रीरामपूर येथील विश्वास नामदेव झरे याच्याशी अनैतिक संबंध होते। ती त्याला सतत पैशांची मागणी करून त्रास देत होती। त्यामुळे झरे यानं तोरणे, सोमनाथ रामनाथ कराळे आणि महेश कुंडलिक जाधव यांना तिघांना मिळून 92,000 रुपये महिलेची हत्या करण्याचा कट रचला। 16 नोव्हेंबर रोजी रात्री या चौघांनी महिलेला तुळजापूरला देवदर्शनासाठी जाण्याचा आमिष दाखवून नेवासा फाट्यावरून घोडेगाव, अहमदनगर, कडा, आष्टी, जामखेड, खर्डा आणि आंबी मार्गे सोनारी गावाजवळील पुलाजवळ नेलं। तेथे त्यांनी तिचा गळा आवळून आणि डोक्यात दगड मारून खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकला। पोलिसांनी तोरणे याला अटक केल्यानंतर त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे इतर तिघांना ताब्यात घेतलं। त्यांनी देखील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, सुदर्शन कासार, जावेद काझी, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे, सुनील मोरे यांच्या पथकानं केली आहे। संपादक विजय मेहर, परंडा। खुनाचा उलगडा केलेला आहे, काय नेमकं समोर आले सर? 16 तारखेच्या रात्री आणि 17 तारखेच्या पहाटेच्या दरम्यान आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनारी गाव जे आहे त्याच्या शिवारामध्ये एका नाल्यामध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता आणि सकृतदर्शनी तिचा गळा आवळून आणि डोक्यावर दगड मारून खून केला होता असं निष्पन्न झालं होतं। या गुन्ह्यात कोणताही क्ल्यू नव्हता, महिलेची ओळख त्या ठिकाणी पटलेली नव्हती। अशा परिस्थितीत इथले आपले LCB म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आणि आंबी पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी पथकं आपण त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि या खुनाचा उलगडा आपल्याला त्या ठिकाणी करण्यात यश आलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे आणि अनैतिक संबंधातून एका व्यक्तीने त्या ठिकाणी सुपारी देऊन इतर 3 आरोपींच्या मदतीने या महिलेचा खून करून तिची बॉडी या ठिकाणी आणून टाकल्याचं निष्पन्न झालं होतं। खरं तर कोणताही सकृतदर्शनी कोणताही क्ल्यू नसताना CCTV आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या मदत घेऊन आपण हा गुन्हा उघडकीस आणण्यास यशस्वी झालेलो आहोत। किती आरोपी अटक केले? आज आपण आरोपींना 4ही आरोपींना हजर करणार आणि त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढचा तपास करणार। ओके, थँक्यू।